Hello students, good morning. Welcome to Tata Coaching Classes. Today we are going to start BDS plus IIT Foundation course of syllabus. The first chapter of BDS, indices. What is meant by indices? Indices as known also powers and exponents. Indices ला काय पॉवर आणि एक्सपोनेंट्स हे दोन पण पर्यायी काय इथं वर्ड्स आहेत. इंडायसेसला पॉवर्स म्हणतात आणि एक्सपोनेंट्स म्हणतात. याला मराठीमध्ये घातांक असे म्हणतात. नेमकं घातांक म्हणजे काय की एखाद्या संख्येने स्वतःला किती वेळेस गुणले ही दर्शवणारी संख्या ती तिच्या डोक्याच्या थोडंसं बाजूला दर्शवली असते त्या संख्येला म्हणतात इंडेक्स. लक्षात की एखाद्या संख्येने स्वतःला किती वेळेस गुणाकार केला हे दर्शवणारी संख्या ही काय केली तर डिनोट केलेली जाते, त्याला काय म्हणायचंय इंडेक्स. आता बघा इथं काय ते दोनच्या डोक्यावर 5 आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2 न इटसेल्फला म्हणजे स्वतःला 5 टाइम्स मल्टिपल करेल. किती टाइम्स 5 टाइम्स. मग बघा इथं 2 * 2 * 2 * 2 * 2 आलं लक्षात. हे किती टाइम झालं 5 टाइम्स काय केलंय मल्टिपल केले. मग हे 2⁵5 याचं रेट कसं करतात 2⁵5 दॅट मीन्स 2 5 टाइम मल्टिप्लिकेशन मध्ये इथे टाइम्स 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन मध्ये. मग याच्यामध्ये जो काही हा 2 आहे त्या 2 ला म्हणायचं बेस. याला काय म्हणतात बेस. आणि ह्या 5 ला काय म्हणतात इंडेक्स. या 5 ला काय म्हणतात इंडेक्स. आणि मग जर अनेक असतील तर त्याला मग इंडायसेस म्हणतात. द प्युअर फॉर्म ऑफ इंडेक्स इज कॉल्ड इंडायसेस. ठीक आहे, चला समजलं तुम्हाला इंडेक्स म्हणजे काय की एखाद्या संख्येने स्वतःला किती वेळा गुणाकार केला ही दर्शवणारी संख्या त्या संख्येच्या डोक्यावर वरती लिहिली जाते त्या संख्येला काय म्हणायचं इंडेक्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण घेतो मी. आता इथं समजा आहे 7⁻⁶ ह्या 7 ला स्वतःला किती वेळेस मल्टिप्लाय केलाय 6. बघा 7 * 7 * 7 * 7 * 7 * 7 हे 6 टाइम. आता याची व्हॅल्यू कशी काढायची हे आपण नंतर बघणारच आहोत, बरोबर आहे. तोपर्यंत हे लक्षात घ्या इथं बेस कोणता आहे बेस कोणता आहे इथं 7 इज द बेस and 6 is the index. 7 is called base and 6 is called index. समजायले. मग अशाच प्रकारे समजा a⁻m असेल तर याचा अर्थ काय व्हायला सांगा की a ही जी काही नंबर्स आहे ती m वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये किती वेळेस m वेळेस. इधर a * a डॅश हे किती टाइम m टाइम्स. कळलं हे किती टाइम्स m टाइम्स काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ठीक आहे, चला आता मग इथं ते दर्शवले जाते m टाइम वेळेस म्हणजे a⁻m. याचं वाचन कसं करायचंय a⁻m. इथं बेस काय कोणता आहे इथं बेस कोणता आहे इज बेस and m इज इंडेक्स. कळलं इथं a बेस आहे आणि m काय आहे इंडेक्स आहे. याचं वाचन कसं करायचं रीडर्स ते तुम्हाला काय करायचंय लिहायचंय. बघा याचं 2⁵5 याला परत असं पण वाचतात 5th पॉवर ऑफ 2. पॉवर मध्ये वापर झालं 5th पॉवर ऑफ 2 इथं 6th पॉवर ऑफ 7 इथं nth पॉवर ऑफ 8 हे पण असं वाचन करतात आणि असं पण वाचन करतात 2⁵5 7⁻⁶ a⁻m. रेज 2 मध्ये जर लिहायचं असेल तर खाली मध्ये जायचं 2⁵5 7⁻⁶ a⁻m. आणि जर पॉवर मध्ये वाचत असेल तर वरून खाली यायचं 5th पॉवर ऑफ 2
किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्म. प्रोडक्ट फॉर्म किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्म. आणि त्याची व्हॅल्यू काय करायची ते पण मी तुम्हाला नंतर काय करतोय सांगते. हे इथपर्यंत लक्षात आलंय. चला आता आपल्याला काय करायचं एक बॉक्स बघायचा. ठीक आहे. चला एक बॉक्स आपल्याला आलेला इथं थांबा. चला बघा आता हा बॉक्स मी समजून घ्या. सगळं बेसिक इंडेक्सचं हे लक्षात द्या. बघा इथे इंडेक्स फॉर्म तिचे काही टोटल फॉर्म आहे 2⁴. त्याला काय म्हणायचं इंडेक्स फॉर्म. काय म्हणायचं याला टोटलला इंडेक्स. म्हणजे वाचन कसं काय करायचं ते लिहायचं. काय 2 raised to किती 4. 2 raised to 4. raised to मध्ये लिहायचं. ठीक आहे. पॉवर मध्ये लिहायचं नाही सगळं. 2 raised to 4. याला सांगा बेस कोणता आहे 2. बेस कोणता आहे 2. इंडेक्स 4 आणि प्रोडक्ट फॉर्म. प्रोडक्ट फॉर्म मला काय मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे काय 2 raised to 4. दॅट मीन्स 2 4 टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजे किती 2 into 2 into 2 into 2 हा झाला प्रोडक्ट फॉर्म. आणखी काय करू आपण हे आणखी एक फॉर्म करून लगेच आणि काय त्याला म्हणू व्हॅल्यू. काय व्हॅल्यू. व्हॅल्यू काढून सांगा त्याची व्हॅल्यू काय होईल. 4 टाइम म्हणजे काय मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16. त्याची व्हॅल्यू किती आली 16. समजलं. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेऊ. बघा 3 raised to 5. 3 raised to 5. बघा इथं सांगा वाचन 3 raised to 5. 3 raised to 5 that means the base कोणता आहे 3. इंडेक्स वरची संख्या बघायची किती 5. प्रोडक्ट फॉर्म किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये 5 वेळेस. मग 3 into 3 into 3 into 3 into 3 यांचा प्रोडक्ट करायचा. गुणाकार करायचा. बघा 3 3 9 9 3 27 27 3 81 आणि 81 गुणिले 3 असं येत नसेल तर ते बघायचं. इथपर्यंत 81 आहे. 3 3 9 9 3 27 27 3 81 81 गुणिले 3 येत नाही. मग 81 गुणिले 3 करून बघायचं. 3 1 3 आणि 3 8 24. कळलं. हे झाली याची व्हॅल्यू. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता इथं जर समजा स्क्वेअर मध्ये असेल समजा असं लिहिलं असेल आता याला लक्षात द्या तर 6 raised to 2 नाही वाचायचा. जर इथे स्क्वेअर असेल तर त्याला वाचायचं द स्क्वेअर ऑफ 6. कसं वाचायचं याला द स्क्वेअर ऑफ 6. द स्क्वेअर ऑफ 6. याचा बेस कोणता सांगा 6. इंडेक्स कोणता 2. किती टाइम मल्टिप्लिकेशन मध्ये 6 into 6 is equal to 36. समजायले. जर स्क्वेअर असेल तर काय घ्यायचं स्क्वेअर आणि क्यूब असेल 3 असेल तर काय घ्यायचं क्यूब आणि मग 3 पेक्षा जास्त असेल मोर दॅन 3 असेल तर तिला काय घ्यायचं रेज टू. बघा आणखी एक उदाहरण घेतो इथं नंबर 4. मायनस 1 raised to 5. मायनस 1 raised to 5. इथं काय येईल बघा सांगा मायनस 1. ठीक आहे. इधर raised to 5 raised to 5 म्हणजे इथं बेस कोणता -1 इंडेक्स कोणता 5 -1 into -1 into -1 into -1 into -1 5 टाइम्स 1 2 3 4 5. आता यांचा प्रोडक्ट किती आहे यांचा प्रोडक्ट किती आहे सांगा -1. कसा 1 ने किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तरी काय होणार आहे 1 च येणार. ठीक आहे. मायनस कसा आला हे मायनस into मायनस प्लस होईल या दोघांचं मायनस into मायनस प्लस. परत आता ह्या दोघांचं मायनस into मायनस प्लस. आता हे प्लस into प्लस प्लस आणि परत हे मायनस प्लस मायनस मायनस आहे. ठीक आहे. हे तुम्हाला शॉर्टकट पण नंतर सांगतो मी डायरेक्ट कसं मांडायचं प्लस का मायनस. ठीक आहे. आणखी नंबर 5 बघा इथं द क्यूब ऑफ 5. जर मी तुम्हाला सांगितलं 2 असेल तर स्क्वेअर मध्ये आणि 3 असेल तर क्यूब मध्ये बाकी सगळ्यांना रेज. मग इथं याला म्हणणार
इंडेक्स कोणता आहे 3. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट फॉर्म मध्ये कसं येणार तुम्ही 5 into 5 into 5 सांगा काय लिहू 5 5 जर 25 25 into 5 is equal to 125. आलं लक्षात समजलंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची स्क्वेअर असतो असेल तर स्क्वेअर मध्ये वापरायचं 3 असेल तर क्यूब मध्ये मोर दॅन 3 असेल तर सगळ्यांना काय करणार तुम्ही रेज टू मध्ये वापरा. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 6 इथं -1 रेज टू 8 -1 रेज टू 8 सांगा इथे काय -1 रेज टू 8 बेस कोणता इथं -1 इंडेक्स कोणता 8 टाइम्स बघा -1 into -1 असं किती टाइम असं जागा कसे वाचवायचं 8 टाइम्स. ठीक आहे, आता 8 टाइम्स म्हणल्यावर इथं +1 उत्तर येईल. काय उत्तर येईल +1. नीट लक्षात कसं काय का आता इथं जर मायनस संख्येचा इंडेक्स जर ऑड नंबर असेल मायनस संख्येचा इंडेक्स जर ऑड नंबर असेल तर त्याचा आन्सर मायनस मध्येच येतो आणि जर मायनस नंबरचा इंडेक्स जर इवन नंबर असेल इवन नंबर बरोबर आहे तर मग त्यांचा जो काही आन्सर येते ते प्लस मध्ये येतो. कशामुळे आता बघा हे इवन नंबर बनण्यासाठी दोन दोनच्या पेअर होती मायनस मायनस प्लस सगळं प्लस इंटू प्लस प्लसच होणार आहे. सगळ्या केसचं मायनस मायनस प्लस होईल अशा इवन मानल्यावर सगळं प्लस सगळ्या प्लस इंटू प्लस काय होणार आहे प्लस. पण ऑड नंबर आल्यावर असे पेअर्स राहून एक शिल्लक राहील मग इकडे प्लस इकडे मायनस नंबर केल्यावर मायनस मध्ये येणार. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर मायनस नंबरचा इंडेक्स जर ऑड नंबर असेल तर आन्सर मायनस मध्ये येणार. मायनस नंबरचा इंडेक्स जर इवन नंबर असेल तर आन्सर प्लस मध्ये येणार. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7. काय करायचं तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर 7 करायचं. आता इथं मी घेतो 3/5 रेज टू 4 3/5 रेज टू 4. आता इथं इंडेक्स कोणता बेस मध्ये ह्या 5 ला बेस आणि 3 ला इंडेक्स नाही घ्यायचं. ह्या होल ब्रॅकेटचा पॉवर आहे 4 बरोबर आहे का. इथं बेस होईल 3/5 इथं बेस काय होईल 3/5 आणि इंडेक्स काय 4. या इथं 3/5 रेज टू किती 4. इथं बेस कोणता सांगा 3/5 इंडेक्स कोणता 4. ठीक आहे, चला काय होईल बघा इथं काय 3/5 into 3/5 into 3/5 into 3/5 किती टाइम्स 4 टाइम्स. याची व्हॅल्यू कशी न्यूमरेटरची व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये ठेवायची आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये ठेवायची. काय ते बघा लक्ष द्या 3 3 जा 9 9 3 जा 27 27 3 जा 81. ओके, न्यूमरेटरची न्यूमरेटर मध्ये. आता डिनॉमिनेटर काय 5 5 जा 25 25 5 जा 125 and 125 5 625. आता 25 25 होता 125 125 ला 5 करा किती येते 6025. म्हणजे याची काय व्हॅल्यू आली 3/5 रेज टू 4 इज इक्वल टू 81/625. समजलंय. हे सगळं बेसिक होतं. आता आपल्याला बघायचं यानंतर लॉज ऑफ इंडायसिस. काय बघायचं आपल्याला लॉज ऑफ इंडायसिस. Next point, laws of indices. If A is any rational numbers and M and N are positive integers. If A is any rational numbers and M and N are any positive integers, then A raised to M into A raised to N is equal to A raised to M plus N. The first law of indices. The first law of indices. काय सांगितलं मी? If A is any rational numbers and M and N
हे आहे. जर समजा यांचा बेस सेम असेल a ते एक रॅशनल नंबर असेल, बरोबर आहे. आणि ते जर गुणाकार असेल त्यांच्या इंडेक्सची म्हणजे त्यांच्या पॉवरची काय होणार ऍडिशन. ठीक आहे, कळलं तुम्हाला? गुणाकार चालतोय दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्या गुणाकार असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज होते. काय होते? त्यांच्या घातांकाची बेरीज. फर्स्ट एक्झाम्पल इथं बघा, इथं घेतलं मी 3⁶ into 3⁷ is equal to 3⁶ plus 7. बेस सेम और 3 मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर त्यांच्या इंडेक्सची काय होते ऍडिशन होते. काय होते ऍडिशन. ठीक आहे, मग यांची दोघांची ऍडिशन करून टाकायची. किती येऊन जाईल? 3⁶ plus 7 is equal to 13. 3�30. कळालंय? खूप सोपं आहे. हे 3 6 वेळेस गुणाकार आणि 3 7 वेळेस गुणाकार. मग ते 3 6 वेळेस आणि 3 7 वेळेस घेऊ तर 3 ला आपण किती वेळेस घेऊ शकतो? 13 वेळेस घेऊ शकतो. 6 7 13. 3�30. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामधलंच घेऊ. दुसरं उदाहरण घेतो मी. इथं बघा, इथं -5⁵ into -5⁴ is equal to, याला आता क्यूब ऑफ -5 म्हणा into -5⁴ is equal to बेस ॲज इट इज लिहून घ्यायचा. -5 सेम असेल ना, ॲज इट इज लिहून घ्यायचा आणि ॲनालिसिसची काय करायची ॲडिशन. इथं काय होईल? 3 + 4 is equal to -5⁷. आता असं काही नाही इथं दोनच संख्या असतात, असं पण असू शकते कधी कधी. बघा इथं √3⁵ into √3⁴ into √3 काय √3⁶ is equal to. तर सगळ्यांची काय करायची ऍडिशन यांच्या पॉवरची. बेस सगळा सेम आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय बेस वन टाइम द्यायचा किती वेळेस असतो? √3. ठीक आहे, हे सगळ्यांची काय करायची ऍडिशन. 5 + 4 + 6 is equal to √3⁵15. 6 + 4 10, 10 + 5 15. समजले? असं काही नाही, ते दोनच, ते दोन पेक्षा जास्त वेळेस पण असू शकतात. कळलंय? चला मग हा नियम लक्षात आला. आणखी उदाहरण घेऊ. लास्ट एक्झाम्पल घेतो बघा, नंबर 4. ठीक आहे, इथं बघा 7/4 in bracket raised to 10 into 7/4 in bracket raised to 5 into 7⁴ upon इथं 7/4 in bracket raised to 3 is equal to काय होईल? 7/4 as it is base इंडेक्सची ऍडिशन. 10 + 5 + 3 is equal to 7/4 raised to 18. बरोबर आहे? ऍडिशन तुम्ही करू शकता. समजला? फर्स्ट लॉ काय सांगितलं तुम्हाला? a⁻m × a⁻m is equal to a⁻m + m. हा पाठच करून टाकायचा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघा. आपण नेक्स्ट रूल्स, सेकंड रूल्स. बरोबर आहे? इथं गुणाकारामध्ये त्यांच्या इंडेक्सची काय झाली ऍडिशन. आता डिव्हायडेशन मध्ये काय होतं? त्यांची सबट्रॅक्शन. बघा काय a⁻m डिवाइडेड बाय a⁻m डिवाइडेड बाय a⁻n is equal to a⁻m minus n. दोन सेकंड भागाकार असतात. आता एक पॉइंट दिसला तुम्हाला, तर भागाकार a⁻m डिवाइडेड बाय a⁻n is equal to a⁻m minus n. जर भागाकारामध्ये असतील तर त्यांच्या घातांकाची काय होते सबट्रॅक्शन. ठीक आहे, मग हा आपला आहे सेकंड लॉ. काय हा सेकंड लॉ. ठीक आहे, चला आता याला आपण असं पण लिहू शकतो. कसं? a/m डिवाइडेड बाय, तर आपण शेतात लिहू शकतो
नेक्स्ट आपल्याला पण लिहू शकतो असं पण लिहू शकतो म्हणून. ठीक आहे, चला आता याचं फर्स्ट एक्झाम्पल बघा. इथं काय बघू आपण फर्स्ट एक्झाम्पल बघा. इथं 3⁻7 डिवाइडेड बाय 3⁴ इज इक्वल टू, दोन संख्या भागाकारात असतील त्यांचा पाया समान असेल तर त्याच्या घातांकाचे काय होते वजाबाकी. जो बेस आहे तो 1 बाय काय दिसायचा 3, त्याच्या इंडक्सची काय करायची सबट्रॅक्शन. 7 - 4 इज इक्वल टू द क्यूब ऑफ 3. ठीक आहे, भागाकारामध्ये त्याच्या घातांकाची वजाबाकी, गुणाकारामध्ये त्याच्या घातांकाची बेरीज. लक्षात राहील? ठीक आहे, चला सेकंड एक्झाम्पल नेक्स्ट. इथं -7⁻11 डिवाइडेड बाय -7⁻7 इज इक्वल टू, बेस सेम आहे मग इथं -7 ओके, त्याच्या इंडक्सची सबट्रॅक्शन होईल 11 - 7 इज इक्वल टू -7⁻4. ठीक आहे, जर समजा इथं -7⁻11 असेल डिवाइडेड बाय, जर समजा इथं दुसरी एखादी नंबर असेल, ठीक आहे, तर यांची सबट्रॅक्शन होणार नाही. बेस सेम पाहिजे. बेस ए, इथं बेस ए म्हणजे बेस सेम पाहिजे. लक्षात येईल? चला, जर बेस डिफरंट असेल तर हा रूल्स लागू होणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट नंबर 3 बघा. इथं 9/11 in bracket raised to 6 divided by 9/11 in bracket raised to 12 is equal to. आता बघा काय होईल. इथं बेस सेम 9/11 as it is. ठीक आहे, इथं ब्रॅकेट रेज 6 - 12 किती 6, हे 6 ऑलरेडी आणि नंतर -12 इज इक्वल टू 9/11 ब्रॅकेट रेज टू -6. 6 मधून 12 गेल्यावर -6 राहतो. लहान संख्यातून मोठी संख्या वजा केल्यास उत्तर कशामध्ये असतं -9. सावली आपलं इंटिजर झालेलं आहे. नीट लक्ष द्या, तरी मी नंतर तुम्हाला एकदा सांगेन. हे 6 स्मॉलेस्ट नंबर आहे आणि 12 बिगेस्ट नंबर आहे. 6 मधून 12 मायनस केले तर किती येईल -6 येईल. ठीक आहे, समजलं? इथपर्यंत काय सांगितलं? याला आपण एक असं भागाकार सुद्धा लिहू शकतो अपॉन मध्ये. बघा लास्ट एक्झाम्पल देते. इथं a⁴ अपॉन a⁻10 इज इक्वल टू, हे पण भागाकारामध्ये a⁴ अपॉन a⁻10. मग त्यांचा बेस जो आहे तो 1 टाइम घ्यायचा किती a, बरोबर, आणि त्यांच्या पॉवरची काय होणार सबट्रॅक्शन. इथं 14 - 10 इज इक्वल टू a⁻, किती आलं 4. समजलं? इथं दुसरी संख्या पण असू शकते, a पण असू शकते, कोणतं लेटर पण असू शकते. काय अडचण? समजले? दोन नियम काय सांगितलं होतं? ठीक आहे, ते एवढं लिहून घ्या, नंतर आपण पुढचा प्रश्न करू. नेक्स्ट लॉ ऑफ इंडायसेस. फर्स्ट नंबर 3, a⁻m in bracket raised to n is equal to a⁻m into n. बघा, a चा m वा घात असेल आणि परत त्या कंसाचा n वा घात असेल, म्हणजे इथं घाताचा घात असेल a चा m वा घात आणि त्या पुन्हा कंसाचा n वा घात, म्हणजे a⁻m in bracket raised to n असा असेल तर त्यांचा काय होईल? त्याच्या जे इंडेक्स आहे त्याचा काय होणार? प्रोडक्ट. घाताचा घात घातांकाचा गुणाकार होतो. घाताचा घात घातांकाचा गुणाकार होतो. हा आपला थर्ड लॉ आहे. आपल्याला त्याचा व्यवस्थित बघायचा आहे. चला, सोपा आहे एकदम. हे जर एकदा तुम्ही लॉ लर्न केले तर तुम्हाला बीडीएस आणि आयआयटी फाउंडेशनच्या पुस्तकातले सगळे उदाहरणे येऊन जातील. आता ह्या वर्षी आपण बीडीएस प्लस एमसीआरटीचं एमटीसी फाउंडेशनचं एक पुस्तक आहे, एमटीसी फाउंडेशन. त्याच्याबद्दल मॅथमॅटिक्स बीडीएस सोबत आपण सगळं कव्हर करणार आहे. एक नाही एक उदाहरण प्रत्येक एक्सरसाइज काय करणार आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, चला साठी आपण जे लॉज आहेत ते व्यवस्थित लर्न करा. a⁻m in bracket raised to n is equal to a⁻m into
क्यूब म्हणू शकतो. आलं लक्षात? तर या घातांचा घात इथं 5 चा घात 4 आणि त्या कंसाचा घात ना 3 म्हणजे घाताचा घात असेल तर घाताकाचा काय होणार गुणाकार. बेस ॲज इट लिहायचा 5 4 into 3 is equal to 5 raised to 12. कळालंय? काय केलं तर त्या दोघांचं काय होईल प्रोडक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. इथं घेतलं मी 6 raised to 7 in bracket raised to 8. 6 चा 7वा घात आणि त्या कंसाचा पुन्हा 8वा घात. असं घाताचा घात असेल त्या घाताचा काय होणार गुणाकार. मग 6 raised to 7 into 8 is equal to 6 raised to 7 into 8 किती होईल 7 8 चा 56. समजले? नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल घेतो मी नंबर 3. इथं बघा 3/5 in bracket raised to 4 आणि परत एक स्क्वेअर ब्रॅकेट raised to 5. समज नीट लक्षात आलं काय? 3/5 बेस आहे त्याचा raised to 4 आणि परत ह्या होल ब्रॅकेटचा नंबर 5 म्हणजे नेक्स्ट 5 आहे. ह्या इंडायसिसचा काय होईल प्रोडक्ट. मग बघा बेस कोणता आहे 3/5 काय दिलेला आहे त्यांचे इंडायसिस पण प्रोडक्ट होईल. 4 into 5 is equal to 3/5 in bracket raised to 20. 4 5 20. समजले? काय सांगितलं तर हे रूल्स लक्षात आहेत सगळे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आता इथं नंबर 4. काय नंबर 4 एकदम सोपा आहे. एकदम सोपा. कसा अर्थ आहे पण सांगतो मी. ठीक आहे. a raised to 0 is equal to 1. a raised to 0 is equal to 1. कोणत्याही संख्येचा जर पॉवर इंडेक्स एक्सपोनेंट जर 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येतो. काय कोणत्याही संख्येचा जर पॉवर 0 असेल त्याचा आन्सर किती येतं 1 येतो. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला असं दिलं जाईल बघा 5 raised to 0 is equal to याचा आन्सर काय येणार 1. ठीक आहे. आणखी एखादं उदाहरण दिलं जाईल. कोणती संख्या दिली जाईल -7/5 in bracket raised to 0 is equal to 1. परत आणखी एखादं उदाहरण सांगायला कोणतीही संख्या असो x raised to 0 is equal to 1. m raised to 0 is equal to 1. कोणतीही संख्या असेल बरोबर आहे जर पॉवर 0 असेल त्याचा आन्सर काय येणार 1. का होतं असं का होतं बरोबर आहे. ह्या प्रत्येक रूल्सचं एक्सप्लेनेशन आहे. पण आता ते एवढं डिटेल तुम्हाला सांगण्यात देण्याची आवश्यकता नाही. हे छोटे सांगतो मी. आता मला सांगा इथं बघा 3 raised to 4 आहे अपॉन मध्ये आणि इथे 3 raised to काय 4 आहे. ठीक आहे. आता मला सांगा इथं तुम्ही भागाकार बघितलेला आहे. या दोन संख्या कशामध्ये येतात भागाकार बरोबर आहे. आणि त्याचा पॉवर दोन संख्या भागाकार असतील त्यांचा बेस सेम असेल त्यांच्या पॉवरची काय होणार सबट्रॅक्शन. म्हणजे जर असं लिहू शकतो मी 3 raised to 4 - 4 is equal to 3 raised to 0 is equal to 1. का 3 raised to 4 that means 3 into 3 into 3 into 3 4 टाइम मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 raised to 4 म्हणजे काय 3 into 3 into 3 into 3 4 टाइम मल्टिप्लिकेशन. इथं बघा काय आहे 3 1 3 3 1 3 1 3 3 1 3 3 1 3 3 1 3 कॅन्सल केलं बरोबर आहे. हे काय 1 into 1 1 आणि हे 1 into 1 1 1/1 is equal to 1. म्हणजेच याचा अर्थ असा आहे 3 raised to 0 3 चा चौथा भागिले 3 चा चौथा भागाकारामध्ये घाताकाची वजाबाकी 4 मध्ये 4 गेले 0 3 चा 0 होता म्हणजे उत्तर 1. हे असं सगळं प्रकार असतं. 0 भाग म्हणजे काय इथं वरी 5 चा चौथा भागिले 5 चा चौथा 4 4 कॅन्सल 0 भाग कटलं सगळं म्हणजेच 1. कळालंय. असं मग तुम्ही कोणताही घेऊ शकता. 5 चा 10वा भागिले 5 चा 10वा घेऊ शकता 0 भाग त्याला ते 10 मध्ये 10 गेले 0 आले. ठीक आहे. म्हणून तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे
संख्येचा शून्यावा घात असेल तर उत्तर 1 येते. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात असेल तर उत्तर 1 येते. राहील लक्षात? ठीक आहे, चालतंय. हे लिहून घ्या. आपण नेक्स्ट लॉज बघा. इकडं नेक्स्ट आहे a raised to 1 is equal to a. पुढचा सोपा आहे a raised to 1 is equal to a. कोणत्याही संख्येचा पहिला घातांक असेल तर उत्तर तीच संख्या येते. कोणत्याही संख्येचा पहिला घातांक असेल तर उत्तर तीच संख्या येते. फॉर एक्झाम्पल इथं नंबर 1 एक्झाम्पल घेऊ. मी घेतलंय 7 raised to 1 is equal to आन्सर किती 7. ठीक आहे. आता इथं दुसरं उदाहरण घेतलं मी. इथं -3/5 raised to 1 is equal to याचा आन्सर किती -3/5. नेक्स्ट थर्ड टाइमवरचं एक्झाम्पल घेतलं मी. इथं x raised to 1 is equal to x. नंबर 4 घेतलं. इथं 100 raised to 1 is equal to 1. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे उत्तर तीच संख्या. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे उत्तर तीच संख्या आणि कोणत्याही संख्येचा शून्यावा घात म्हणजे उत्तर 1. अगोदर चालेल. लक्षात येईल? त्या दोन मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. कोणत्याही संख्येचा शून्य a raised to 0 is equal to 1 and a raised to 1 is equal to a. ठीक आहे, चला. काय तुम्हाला आता हे कसं काय, हे कसे बघा. याचं जर कारण सांगायचं झालं तर बघायचं. इथं मी घेतो 3 raised to 5 upon 3 raised to 4. इंडक्शनच्या सेकंड रूलनुसार याचा आन्सर काय येईल बघा. इंडक्शनच्या सेकंड रूलनुसार 3 दोन संख्या भागाकार आहेत त्यांचा पाया समान आहे. इथं बेस 3 आहे इथे पाया समान आहे. त्याच्या इंडक्शनचे काय होईल सबट्रॅक्शन 5 minus 4. ठीक आहे, इज इक्वल टू 3 raised to काय 1. कोणत्या संख्येला पहिला घात तर तीच संख्या 3 raised to 1 म्हणजेच 3. कसं काय ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहिला घात सहसा दर्शवला जात नाही. कसं काय आलं आता इकडे लक्ष द्या. कसं काय आलं 3 raised to 5 म्हणजे काय 3 into 3 into 3 into 3 into 3 5 times. 3 raised to 4 म्हणजे काय 3 into 3 into 3 into 3 4 times. बरोबर आहे. 3 3 3 3 3 3 3 3 कॅन्सल. बरोबर आहे. हे वरचे 3 काय 4 टाइम्स खालचे 4 टाइम्स कॅन्सल झाले. फक्त किती राहिले 3. म्हणजेच काय याचा अर्थच काय होता 3 raised to 1. 5 मधून 4 गेले 1 भागाकारामध्ये वजाबाकी होईल आणि इकडे किती राहिले 3. म्हणजे कोणत्याही संख्येचा पहिला घात उत्तर तीच संख्या. कळलं का काय अडचण. ठीक आहे, मग हा जो काही रूल्स आहे हा पण महत्त्वाचा आहे. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर सहसा 1 असतो पण ते दर्शवल्या जात नाही. इतर 3 च्या डोक्यावर पण 1 आहे 5 च्या डोक्यावर पण 1 आहे. तो पॉवर सहसा दर्शवल्या जात नाही. ठीक आहे, चला. आता नेक्स्ट जे काही रूल्स आहे आपला ते आपल्याला काय करायचं बघायचं. किती नंबर 6 नंबर आपल्याला काय करायचं रूल्स बघायचा. काय सांगते बघा 6 इकडे बघा. इथं a into b ब्रॅकेट raised to m a into b. त्यात तुम्ही a b पण लिहू शकता. गुणाकार चिन्ह वापरले तरी चालते. a into b ब्रॅकेट raised to m is equal to a raised to m into b raised to m. ह्या कंसाचा m घात असेल तर या दोघांचा सेपरेट m घात असू शकतो. फॉर एक्झाम्पल एकदम सिंपल एक्झाम्पल बघा 2 into 3 ब्रॅकेट raised to 4. 2 into 3 ब्रॅकेट raised to 4 असेल तर याचा अर्थ काय 3 आणि 2 च्या गुणाकाराचा चौथा घात. 3 आणि 2 च्या गुणाकाराचा चौथा घात. तर मी 2 चा चौथा गुणिले 3 चा चौथ्याला लिहू शकतो. कसं 2 raised to 4 into 3 raised to 4. दोघांना सेपरेशन केले. याची काहीच किंमत बदलणार नाही. चेक करून दाखवायची. चला बघू आपण 2 चा चौथा सांगा
इकडे 3 चा चौथा सांगा 81 किती 81 यांचा गुणाकार करा 16 एकम 16 चला 1 बरोबर आहे त्याच्यानंतर 16 गुणिले 8 128 बरोबर आहे 128 आणि 129 हे झालं हे झालं आता हे आणि हे इक्वल आहे म्हणजे या दोघांची किंमत काय पाहिजे सारखीच बघा हे दोघांचा गुणाकार करा 3 दोन्ही 6 चा चौथा 6 चा चौथा करा 6⁴ म्हणजे काय 6 × 6 × 6 × 6 या दोघांचा प्रोडक्ट 36 या दोघांचा प्रोडक्ट 36 36 × 36 करा 1296 कळालं म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सारखाच आहे म्हणजे 2 × 3 ब्रॅकेट रेस टू 4 दॅट मीन्स 2⁴ × 3⁴ कळले या दोघांची किंमत एकच असते याला मी असं लिहू शकतो आणि याला मी असं लिहू शकतो त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ आपण आणखी एक उदाहरण रूल्स हाच याला काय करायचं सगळ्या गोष्टीला सगळे व्यवस्थित बॉक्स करायचे आणि नंतर ते आपल्याला सगळं काट करायचं लिहून आणायचे 5 10 सांगतो तुम्हाला काय करायचं ठीक आहे चला इथं नंबर 2 तुम्हाला असं दिलेलं आहे 21⁻³ किंवा द क्यूब ऑफ 21 याला आपण असं लिहू शकतो किती आता याला मी 7⁻21 लिहू शकतो किती 7⁻21 मग इथं 3⁻³ × 7⁻³ 7 × 3 लिहू शकतो याला बरोबर आहे याला असं लिहायचं मला 3 × 7⁻21 ला ब्रॅकेट रेस टू 3 या कंसाचा तिसरा म्हणजे आम्ही दोघांचा वेगवेगळा तिसरा लिहू शकतो त्याचं समजायलंय ठीक आहे आणखी एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं तर नंबर 3 बघा इथं घेतो मी 4 × 7 रेस टू 5 7 चौक 28 इथं 28 पण घेऊ शकतो मी आणि या ब्रॅकेटमध्ये असेल तर याला काय 4⁵5 × 7⁵5 एकच आन्सर आहे एका दोघांचा ठीक आहे आणि इकडे जर समजा असा एखादा असेल इकडे असेल इकडे एखादं 7 × 11 किंवा 7⁻² आहे 6 आणि 11⁻6 असं सेपरेट आहे तर मी काळानुसार परिस्थितीनुसार आपल्याला जर घ्यायचं झालं तर याला असं लिहू शकतो 7⁻6 हे वेगवेगळे असतात त्याला एकत्र पण घेऊ शकतो आणि एकत्र असतात तर वेगवेगळे घेऊ शकतो समजलंय हा किती रूल्स आहे 6 सेम रूल्स याचा सारखाच कोणता सेम नंबर जो मल्टिप्लिकेशन मध्ये जो आहे ना तो सेम डिवायडेशन काहीच फरक नाही बघा a डिवाइडेड बाय b घेतो a डिवाइडेड बाय b in bracket raised to m is equal to a raised to m into divided by b raised to m सेपरेट घेऊ शकतो उदाहरण हे चौथं याचं आहे आता याच्या खाली केलं उदाहरण घेतो मी ब्रॅकेट मध्ये 3 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट रेस टू 7 is equal to 3 raised to 7 divided by 2 raised to 7 वेगवेगळे कळलं भागाकार कंसाचा सातवा असेल तर या दोघांचा मी सेपरेट सातवा लिहू शकतो पण आता इथे या दोघांची वजाबाकी होणार नाही बरं का कारण की इथे याचा बेस सेम आहे का नाही इथे इंडेक्स सेम असताना रूल्स लागत नाही आपला बेस सेम पाहिजे काय पाहिजे बेस सेम इथे बेस सेम आहे का नाही म्हणून या सातवा वजा होणार नाही कळलं काय सांगायला होतं चला नेक्स्ट ह्या रूल्सला मी असं लिहू शकतो काय a/b ब्रॅकेट रेस टू m is equal to a raised to m upon b raised to m सेम आहे भागाकार कंसात दोघांचा m असेल तर दोघांना सेपरेट m1
त्याच्यामध्ये हे जे टेक्निक्स आहेत ते आपल्याला सगळे पाठ करायचे, सगळे काय करायचे आपल्याला पाठ करायचे. यावर आधारित आपल्याला भरपूर उदाहरणे बीडीएस म्हणजे सोपी उदाहरणे आपला IIT फाउंडेशनच्या पुस्तकात उदाहरण करायचे. त्याच्यासाठी मी तुमचा अगोदर हा बेस पट्टा करून देणार आहे. रूल्स तुम्हाला काय पाहिजे अगोदर लर्न पाहिजे, तेव्हा नंतर मग तुम्हाला तेवढं येईल किती मोठं उदाहरण सोडवता येईल, किती अवघड आहे. ठीक आहे, चला आज काय करायचं तुम्हाला, मी जे 7 नियम दिले, ठीक आहे, हे ऑल असेल, हे जे काही 7 नियम दिले, हा एक नियम 10 वेळेस लिहायचा आहे, म्हणजे 7 × 70 वेळेस लिहून काढायचा. एक नियम 10 असे 7 चे 7 काय करायचे ते व्यवस्थित लिहायचे आणि लर्न करायचे. ठीक आहे, जो रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण काय करू उद्या बघू. ठीक आहे, काय अडचण? ठीक आहे,